आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आज रोजी आपण पाहतोय की मुंबईमधल्या फेरीवाल्यांवर असं संकट आलेलं आहे की हे सगळे बांगलादेशी आणि त्यांना हकलून लावा अशा पद्धतीने जोरदार कारवाई सर्व स्तरांमधून चालू आहे। अशा वेळेस फक्त मुंबईमधलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर ह्या फेरीवाल्यांना उठवायचं काम जोरदार चालू आहे। खरं म्हणजे हा कायदा अतिशय सुंदर आहे आणि ह्या कायद्याने म्हटलेलं आहे की ह्या लोकांचा सर्वे करा, त्यांना प्रमाणपत्र द्या, प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्यांना उठवू नका असं स्पष्ट म्हटलेलं आहे। आणि मग म्हटलेलं आहे की जी लोक ह्या सर्वेमध्ये पात्र झालेली आहेत त्यांना घेऊन तुम्ही इलेक्शन करा, निवडणूक करा, TVC तयार करा आणि ह्या TVCला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत की कशा तऱ्हेने यांचं पुनर्वसन केलं पाहिजे। पण आज रोजी तुम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये जा, कुठेही जा, मुंबईमध्ये जा, नवी मुंबईमध्ये जा, पनवेलमध्ये जा, रायगडमध्ये जा, हे जे काही आयुक्त बसलेले आहेत त्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करायची नाही आणि फक्त त्यांच्या मर्जीमधल्या लोक जे आहेत त्यांना फक्त स्थिर करायचं काम हे अधिकारी करत आहेत। जेव्हा डायलॉगच होत नाही त्यामुळे कोणतेही आपले कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही आणि फक्त डोक्यावर टांगती तलवार आहे की हे लोक गर्दी करतात आणि गर्दी केल्यामुळे आम्हाला त्रास होतो अशी नागरिकांची आहे। आणि तसंच हे लोक जे आहेत ते हिंदुस्थानी नाही, भारतीय नाही, हे सगळे बांगलादेशमधून आलेले आहेत, त्यांना हटवून टाका अशा पद्धतीचं जोरदार आंदोलन सर्व ठिकाणी चुकीच्या घडामोडी चाललेल्या आहेत। थोडासा वेळ झाला पण हा महत्वपूर्ण हा प्रेस कॉन्फरन्स आम्ही अशासाठी समजतो की फेरीवाल्यांवर जो हल्ला होतोय तो मुंबईमध्ये अतिशय तीव्र प्रमाणामध्ये होतोय, भयानक आहे, अमानुष आहे आणि पूर्ण महाराष्ट्रावर सुद्धा ही कारवाई चालू आहे। विनीता यांना बोलल्या महाराष्ट्र ऑफिस फेडरेशन यांच्या एक नेत्या आहेत, महाराष्ट्र ऑफिस फेडरेशनतर्फे पनवेल असो किंवा नवी मुंबई असो वगैरे या सगळ्या विभागामध्ये ऑफिस संलग्न त्या ठिकाणी महाराष्ट्र ऑफिस फेडरेशन तर्फे आहे आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की फेरीवाल्यांच्या विविध संघटना या एकत्रित येऊन एकजुटीने हा हल्ला करतवला पाहिजे। त्यामुळे या ठिकाणी ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या काही भागातल्या फेरीवाल्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी आलेले आहेत त्याचप्रमाणे मुंबईमध्ये दादर हा विभाग तुम्हाला माहिती आहे, रंजनदेव रोड आणि मोठं मार्केट आहे त्या ठिकाणी आणि दोन जिल्ह्यात त्या ठिकाणी काम करतात, त्यातले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला लालबागच्या फेरीवाल्यांचे प्रतिनिधी आहेत, परळच्या फेरीवाल्यांचे प्रतिनिधी आहेत। इथे एक मोठी लिस्ट दिलेली आहे, मला वाटतं तुमच्याकडे जी पोचलेली असेल ते हे सगळं म्हणजे त्याच्यामध्ये नॅशनल ऑफिस फेडरेशन, महाराष्ट्र ऑफिस फेडरेशन, लालबाग जनरल कामगार युनियन, कामगार एकता युनियन, शहीद भगतसिंग ऑफिस युनियन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, जय हिंदुस्थान ऑफिस युनियन वगैरे म्हणजे कांदिवली, घटकोपर वगैरे या सगळ्या ही तुम्हाला लिस्ट देऊ। हा एकत्रित येऊन जो मुख्य हल्ला आहे त्याच्या न्यायालयीन आणि आंदोलनात्मक संघर्ष करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आता या 12 तारखेला या संपूर्ण संघटनेचा एक प्रचंड या ठिकाणी मेळावा निदर्शन आझाद मैदानावर होणार आहे। म्हणजे साधारण 11 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत काही फेरीवाले जमतील। मुख्य म्हणजे काय की आमचं म्हणणं आहे की कायदा आहे 2014ला हा फेरीवाला त्याच्यामध्ये नियंत्रण हा जो आहे पेंडिंग ऍक्ट त्याची स्थापना झाली आणि फेरीवाल्यांची जे उद्योग आहे उपजीविका त्याचं संरक्षण करण्याचा आणि त्याचं नियमन करण्यासाठी या पार्लमेंटने पास केलेला कायदा आहे। आमचं म्हणणं आहे की मुख्यप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे। हा कायदा पार्लमेंटने केलेला आहे, युडी डिपार्टमेंट आहे त्याचा कायदा आहे आणि हा कायदा या संबंध देशाच्या आपण महाराष्ट्राबद्दल बोलू पण महानगरपालिका असो
नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, त्या जिल्हा परिषदेवर तो बाइंडिंग आहे, त्यांनी तो मानला पाहिजे आणि हा कायदा फायनल आहे. परंतु हे पूर्वी असलेले विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राची एकता पालिका आणि महाराष्ट्राचे संबंध हे अधिकारी आणि पोलीस अधिकारी हा कायदा मानत नव्हते. परंतु प्रत्येक ठिकाणी आम्ही संघर्ष करून त्यांच्या पुढे हा कायदा पोहोचवलेला. हा कायदा काय सांगतो की शहराच्या नियोजनामध्ये फेरीवाले आवश्यक आहे. नियोजनात लोकसंख्येच्या 2.5% कुठल्याही शहराच्या फेरीवाला असले पाहिजे हा कायदा सांगतो. म्हणजे मुंबईची लोकसंख्या जर 1,30,00,000 धरली तर साधारण 2,60,000 फेरीवाल्यांची आवश्यकता आहे कायदा सांगतो. आणि त्याप्रमाणे हा कायदा असं सांगतो की 2014 पासून कायदा लागू झालेला आहे. त्या कायद्याप्रमाणे हे जे फेरीवाले आहेत त्यांना नियमित केले पाहिजे, त्यांचा सर्वे घेतला पाहिजे आणि त्यांची लायसन्सिंग प्रोसेस चालू केली पाहिजे. आणि हे कोण करतो तर फेरीवाल्यांची संबंध मतदानातला वेटिंग कमिटी स्थापन झाली पाहिजे आणि वेटिंग कमिटी मध्ये संबंध पुरावे सादर करून प्रक्रिया करून त्यांना लायसन्स दिलं पाहिजे. आणि हा कायदा हेही सांगतो हे जोपर्यंत होत नाही तेव्हा 3 आणि 3 हा जो पथविक्रेता अधिनियम नियम 2014 कलम 3 त्याप्रमाणे फेरीवाल्यांना निष्कासित किंवा आता हटवणं हे करता कामा नये स्पष्टपणे हा कायदा सांगतो. या कायद्याचं त्या ठिकाणी उल्लंघन होत आहे. 2014 कायदा पास झाला. या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आणि सगळ्या ठिकाणी 97 सर्वे घेतलेला आहे. युवा आणि टाटा यांनी सर्वे घेतलेला आहे 97 आणि त्याच्यानंतर 2014 महापालिकेने सर्वे घेतलेला आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान योजनेखाली फेरीवाल्यांना लोन दिलेलं केलेलं आहे. पहिल्यांदा ते 10,000 लोन चांगल्या प्रकारे भेटलं, नंतर 20,000 लोन दिलं गेलं, नंतर आता 50,000 लोन दिलं गेलेलं आहे. आणि आमच्याकडे सगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई महापालिका असो पुरावे आहे. जे शासनाने महापालिकेने केलेली यादी आहे. आमचं असं म्हणणं आहे की ही यादी आहे त्याप्रमाणे फेरीवाल्यांच्या मतदान घेऊन वेटिंग कमिटी स्थापन करून सगळ्यांना लायसन्स दिलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत मी त्या ठिकाणी सांगतो. म्हणजे लायसन्सिंग प्रोसेस चालू केली पाहिजे, वेटिंग कमिटी स्थापन केली पाहिजे. 2014 पासून जवळजवळ 12 वर्ष झाली तरी हा कायद्याचं पालन हे कुठलीच महापालिका करत नाही. पोलीस अत्याचार करतात. पोलिसांसोबत सुद्धा बाइंडिंग आहे. दादरच्याकडे येणाऱ्या परंतु त्यांना इथे कोर्टाचं स्टे ऑर्डर केलेली आहे. दादरचा प्रश्न पेपरमध्ये येतो मोठ्या प्रमाणात मांडते त्याप्रमाणे. म्हणून आमची पहिली मागणी अशी आहे त्या ठिकाणी त्याला म्हणतो कायदेशीररित्या सुद्धा फेरीवाल्यांच्या संघटनेने या ठिकाणी अप्रोच करून कोर्टामध्ये केस आपण लढवत आहोत. मुंबई शहरामध्ये मिहिर देसाई, गायत्री शेख हे वरिष्ठ काउन्सिलर आहेत. पुनीत जैन हे सुप्रीम कोर्टाचे लॉयर आहेत आणि ही संबंध केस चालू असताना अंतिम स्टेजवर आलेले खासदार आणि गडकरी हे बेंच आहे. महापालिका मुद्दाम दिले करतात. महापालिकेला 25,000 रुपये फाईन झालेला आहे आणि त्यामुळे महापालिका जबरदस्तीने करते. त्यांना वॉचवाल्यांच्या दबावाखाली बाकी कोण येतात त्यांच्या दबावाखाली फेरीवाल्यांची हटवण्याची अमानुष मोहीम चाललेली आहे. हे बेकायदेशीर आहे. म्हणून थोडक्यात असं सांगतो की आमचं असं म्हणणं आहे की हा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. युडीची डायरेक्शन आहे 3 आणि 3 कलमाप्रमाणे हे संबंध कारवाई थांबलेच पाहिजे. हे त्यांच्यावर फायटिंग आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मुंबई शहरामध्ये 1,20,000 फेरीवाल्यांची नोंदणी त्याच्याबद्दल हे बोलते थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये आणि त्याच्यात ते रक्कम त्यांच्याकडे नोंदली 1,20,000 त्याने ते कमी करून पहिल्यांदा 99,445 ते केली आणि त्याच्यामध्ये आणखीन वगळून आता 22,000 फेरीवाले आणि 10,000 स्टॉल वाटले.
म्हणजे 32,000चे मतदार घेऊन त्यांनी वेगळी कमिटी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आमच्या सगळ्या संघटना एकत्रित त्याच्यामध्ये गेल्या, हायकोर्टात गेल्या, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन स्टे आणलेला आहे. आज आमचं म्हणणं आहे की हे संबंध 99,445 जे फेरीवाल्यांची नोंदणी आहे त्या सर्वांच्या वतीने मतदान झालं पाहिजे. आता कोर्टाचा निकाल फेरीवाल्यांच्या बाजूने लागायच्या दिवशी हे म्हणजे लागण्याचा संभव असल्यामुळे त्यांना काय कायदेशीर राहिलेला त्या ठिकाणी नाही. त्यामुळे महापालिकेचे जे सिनियर कौन्सिल आहे रहीम शेख त्यांनी येऊन काय सांगितलं, रोहिंगे आहेत आणि बांगलादेशी आहे. आता सगळीकडे रोहिंगे आहेत आणि बांगलादेशी आहे सुरू झाले. दादर सरकार चॅलेंज करतो होता, आमचं चॅलेंज आहे तुम्ही रोहिंग्या दाखवा आणि बक्षीस मिळवा सर. आणि रोहिंग्या असेल तर तुमची जबाबदारी आहे ना, पोलीस स्टेशन आहे. आणि अमित शहा आपले समर्थ जे गृहमंत्री आहेत ते काय करतात, रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत करून त्यांना मुंबई शहरात झोपडपट्ट्या आणवायच्या, फेरीवाले आणवायचे, बड्या बिल्डर्सना तिथे वाव द्यायचा आहे. त्यामुळे आणि यांचा दबाव या शासनावर आहे. आमची कायदेशीर म्हणणं आहे आणि या पॉलिसी बनाया जाए. उस वक्त 95 के ऑर्डर को 96 में उसको जो है ना 196 में फॉलो किया और कमेटी बनाया. पहली कमेटी जब बनी डोर टू डोर सर्वे किया, 1600 रोड को सर्वे किया. 1600 रोड में से जो है ना 488 रोड को हाउसिंग जो डिक्लेयर किया है. उसके बाद में 97 के बाद में टाटा युवा को जिम्मेदारी दिया है 50 लाख रुपए खर्चा करके कि मुंबई में कितने ऑफर्स है. टाटा युवा ने सर्वे किया 98 तक. उसने रिपोर्ट बना करके दिया ईमानदारी से कि 1,03,000 ऑफर है. बराबर. अब 1,03,000 को याद रखो और दिमाग में रखो. उसके आगे बढ़ेंगे अपन तो चलेंगे. अब एक बन गया. एक बनने के बाद में 100 रुपये का फॉर्म बांटा है, हमको डोर टू डोर दिया. 1,28,000 फॉर्म बांटा. 1,28,000 में से 99,435 हम लोगों ने उनके कार्यालय में जमा किए. समझे. अब जब हमारे पास फॉर्म बांटा उनके कार्यालय में जमा किए तो 1,03,000 वो और 99,000 ये, कितना फिगर हो गया, एक ही फिगर हो गया ना 12 से 14 साल में. बाद में हमको कमेटी बनी, ये दूसरी कमेटी बनी 2013 में 2014 में सुप्रीम कोर्ट के आदेश से. एक कमेटी वो बनी थी, 2 कमेटी ये बनी, जोनल कमेटी बनी बाद में चौथी. उसके अंदर निधि चौधरी थे, आपको मालूम होगा कि डीएमसी निधि चौधरी थे. उन्होंने जो है 85,891 ऑफर्स बैठेंगे. 1,300 कुछ लोगों को उसने वॉकिंग जोन डिक्लेयर किया. ये भी हो गया 1 लाख. वो तो डीएमसी तुम्हारी ही थी, तुमने उसको जो है ना जोनल कमेटी बना करके जिला 24 वार्ड में घुमाया. ये सिर्फ हमारे को घुमाने फिराने का काम कर रहे हैं. सर ने अभी जस्टिस खाता साहब का बोले और उसका जस्टिस खाता साहब जो है ना क्यूए के बिल में फंस गए हो. क्यों? उन्होंने जनवादी में ऑर्डर दिए ये 32,400 ऑफर का इलेक्शन किया जाए. नीचे उन्होंने लिख दिए, बहुत गौर की बात है कि अगर इसमें से एक भी फेरी वाला गलत निकलेगा तो आप ये मेरा ऑर्डर खत्म. ऑर्डर कापी हमारे पास है, तुम्हारे पास सबको दे दिया जाएगा. तो अभी सब चला, सभी वकीलों ने फैसला किया. दिल्ली से हमारे जैन साहब आए, आपने बहुत देखे, जैन साहब ने उसको बहुत फाइट किए. अभी भी जैन साहब रास्ता देख रहे हैं कि मैं कब आऊँ या फिर सुप्रीम कोर्ट क्यों आते. हमारे कहने का मतलब ये है कि 99,435 का इलेक्शन क्यों नहीं कर रहे आप. क्योंकि उसके अंदर 32,447 में जितने बीजेपी के कार्यकर्ता है, एमपी के, एमएलए के, कारपोरेटर के, वहाँ से उनको जो है ना कम से कम 300-350 लोगों को उनको डाल दिया गया है. उनको ये बताया गया है कि हम तुम्हारे को फेरी वाले के ऊपर जो है ना सरपरस्ती देंगे.
हमारा मुद्दा ये है कि ये इतने साल से 45 साल हो गए हमको सब लड़ते हुए। एक मुद्दा सुना दूँ आपको। हर साल जो है ना 1985 से अपना झोपड़पट्टी योजना का निकला, बराबर। हर 5 साल में उनको रेगुलर किया। फिर बाला साहब ठाकरे साहब के ज़माने में जो है वो 180 का एरिया दिया, पर बराबर। फिर 5 साल के बाद में झोपड़पट्टी को लीगल किया, 125 का एरिया दिया। फिर 5 साल के बाद में जो है 270 का एरिया दिया। अभी 5 साल के बाद में जो है हम लोगों को जो है ना 310 का एरिया दे रहा है। तो ये 20 साल में तो झोपड़पट्टी को आपने जो है सुधार करके फोटो पास दे दिया, लीगल कर दिया, उनको बिल्डिंग में भी भेज दिए। अरे हम ऑकर्स ने क्या गलती की यार तुम्हारे लिए? उनमें झोपड़पट्टी में से निकल के आते हैं, ये 4 बजे रात को उठते हैं, दादर मार्केट, बाईकल्ला मार्केट, वासी मार्केट, वहाँ से ला करके हम लोग सब हॉकर लोग हैं, जगह पे बेचने वाले, फेरी वाले, वो तुम्हारे को सस्ते दामों में माल पुराते हैं, ना ठंडी देखते हैं ना गर्मी बेचते हैं। तो हमारे ऊपर भी अत्याचार चलता है। हर 5 साल में कोई ना कोई हुकूमत बदलती है और फेरी वालों के पीछे पड़ जाती है। अब एक बात बताओ कि ये गिनती जो है 1985 से चल रही है, 1 लाख से कमती नहीं है। तो इसमें बंगाली और फलाने कहाँ से आगे बढ़े? अगर आए हैं तो निकालना किसका काम है सर? सब लोग बोलो, सरकार का काम है। अरे मैं अगर बांग्लादेशी रोहिणी हूँ तो मुझे भी निकाला ना, कोई बांधने की बात नहीं। निकालते हैं नहीं, बातें ही करते रहते सिर्फ। अभी मुद्दा ये है कि इनको तो सबको पगार मिलती है, एमएलए को मिलती है, एमपी को मिलती है और कारपोरेटर को भी मिलती है। और मुद्दा समझ लो, ये रिटायर होंगे या मरेंगे तो भी इनको पेंशन मिलती है। गलत बोल रहे हो क्या? तो भाई इनकी तो चल भी इनकी पट भी इनकी, रिटायरमेंट होंगे कुछ भी होंगे तो भी इनको पगार मिलते रहेगी। सर हम लोगों को सबको जो है ना मुंबई में एक होना पड़ेगा। कोई भी यूनियन से है, कोई भी जात से है, कोई भी है, हम लोगों की जात जो है फेरी वाले की, हॉकर्स की है, वेंडर की है। अगर हम लेकर के बात को निकलेंगे तो हम लोग कामयाब होंगे और आपको ये काम करना ही पड़ेगा मुंबई शहर में। जय हिंद, जय भारत। दादरमध्ये आज एक महिना झाला एक कारवाई चालू आहे। पोलीस प्रशासन, बीएमसी प्रशासन त्याबरोबरच नव्याने होऊ घातलेलं आरटीओ प्रशासनही फेरीवर कारवाई करायला लागलेलं आहे। हे तुम्हाला सगळ्यांना नवीन असणार आहे। आरटीओ ही आमच्यावर कारवाई करते, कोणत्या कायद्याने करते हे आम्हालाही काही माहित नाही। प्रश्नाला 1 महिन्यापासून कारवाई चालू आहे। आम्ही डीसीपी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की आम्ही आज हे नवीन फेरीवाले नाहीये, फेरीवाले तयार झालेले आहेत। 1980 मध्ये जो गिरणी कामगार बेघर झाला, बेरोजगार झाला, त्यातून दादरचा फेरीवाला हा तयार झालेला आहे। आम्ही तिथले स्थानिक आहोत। माझं स्वतः मी रामपूर आयडीच्या गलीमध्ये मी राहतो। बरेचसे सगळे फेरीवाले दादरचे रहिवासी आहे। कोणी तुम्ही धंदा करत असताना 2 पैसे मिळत असताना तुम्ही धंदा सोडून का दुसरीकडे जाल? त्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, दादरचे जो बाहेर लोक बोलतायत बांगलादेशी आहे, रोहिंगे, हे सगळं चुकीचं आहे। कोणी बाहेरचं नाहीये। मी चॅलेंज केलेलं आहे प्लेसमध्ये, पण तुम्ही एक रोहिंगा दादरमधलं आमच्याकडे लिस्ट आहे, तुम्ही बाहेरचा एखादा माणूस बसवा आणि सांगाल हा रोहिंगा पकडून आणला। आमच्याकडे ज्या लिस्टमध्ये माणसं आहेत, आमच्या प्रत्येकाकडे लिस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही एखादा रोहिंगा पकडून दाखवा, आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ। दादरमध्ये रोहिंगे धंदे करत नाहीत, फक्त मराठी आणि नॉन महाराष्ट्रीयन काही लोक असतील। त्यानंतर आम्ही डीसीपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्यावर कारवाई स्थगित करा किंवा शिथिल करा। त्यांनी म्हटलंय की मी त्यांना हेही म्हटलं की आमच्याकडे स्टे ऑर्डर आहे आणि आमच्या स्टे ऑर्डरला कोणी चॅलेंज केलेलं नाहीये। 2017 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, हायकोर्टाने 110 युनियन क्लब एकत्र केलेल्या ऑर्डर दिलेली। त्या ऑर्डरमध्ये आम्ही स्वतः पेटिशनर आहे आणि दादरचे लोक पेटिशनर आहेत। त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की जे 2014च्या सर्वेमध्ये लोक समाविष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये। जे पात्र आहेत आणि उद्या जे पात्र होणार आहे, बऱ्याचशा लोकांनी तेव्हा आज कोणाकडे डोमिसाईल नसल्यामुळे अपात्र झालेले आहेत, त्या लोकांनी नंतर डोमिसाईल दिले, पण त्यांचे पेपर अजूनही अपात्र म्हणूनच गणले गेलेले आहेत। आमचं स्पष्ट एकच म्हणणं आहे की 2014 मध्ये जे सर्वे केलेली लोक आहेत, दादरचे की मुंबईचे सगळ्यांचे, त्या सगळ्यांना पेपर सगळे घेऊन पेपरची पूर्तता करून त्यांना पात्र करून त्यांना तुम्ही अगोदर बसवा
अगोदर पोटावर लात मारू नका, तुम्ही अगोदर कारवाई करता. आम्ही पोलीस प्रशासनाला एकच म्हटलंय, तुम्ही कारवाई करता, ऑर्डर कुठे आहे? प्रशासन डीसीपी साहेब, सिनियर साहेब सांगतात वरिष्ठांचे आदेश आहे. तुम्हाला ऑर्डर घेताना ऑलरेडी ऑर्डर चालते. आम्ही म्हणतोय तुम्ही विधानसभेमध्ये प्रत्येक आज 5-6 आमदार आमच्या विरुद्ध भांडता, आमच्यासाठी भांडताय. बऱ्याचशा लोकांनी आमची बाजू मांडलेली आहे. तुम्ही सगळे विधान परिषद बघत असाल. आमची बाजू एवढी मांडलेली असताना राहुल नार्वेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही आदेश दिलेले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये कोणतेही आदेश बाहेर आलेले नाहीयेत. मला याची खंत वाटते. पोलीस कमिशनर, बीएमसी कमिशनर हे कोणालाही जुमानत नाहीयेत आजच्या घडीला. ही चुकीची बाब आहे. तुम्हाला आदेश जर विधानसभेमधून मिळतायत, राहुल नार्वेकर 2 दिवसापूर्वी सांगतायत, तुम्हाला आदेश मिळाला पाहिजे. तुम्ही कारवाई शिथिल करायला पाहिजे किंवा स्थगित करायला पाहिजे. गरीब लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आम्ही सोलिडॅरिटी करायची का? आमचा ते उद्देश नाहीये ना. आम्ही रोजीरोटी शोध, एकीकडे पंतप्रधानांनी स्वावलंबी म्हणतायत, आम्हाला तुम्ही लोन देता 10,000, 20,000, 50,000, आम्ही फेडायचं कसं? बँकवाले तगादा लागले आमच्या मागे. पैसे भरणार कसे आम्ही? लोकांनी आमचा पण विचार करावा. आम्ही काही पाकिस्तानहून आलेलो नाहीये, बांगलादेशहून आलेलो नाहीये. आम्ही दादरचे, मुंबईचे रहिवासी आहोत. जरी आम्ही परळ, माटुंगा, माहीम, प्रभादी इथून आले असं, पण लोकल इथलेच लोक आहात ना. आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही भारतीय महाराष्ट्रातले रहिवासी आहोत. आमच्यावर कारवाई सरकारने आपल्यातलाच एक समजून कारवाई शिथिल करावी, त्या बंद करावी, या थांबवावी, आमची नम्र विनंती आहे. पण तरी पण माझ्याकडे असलेल्या स्टे ऑर्डरच्या सगळ्यांनी एकदा मी कॉपी सगळ्यांना देतो. त्या स्टे ऑर्डरच्या मार्फत, त्या स्टे ऑर्डरला धरून प्रशासनाने कायद्याची बाजू मांडूनच पाहिजे. कायद्याप्रमाणेच तुम्ही जर कारवाई करत असाल तर तुम्ही ऑर्डर दाखवा. आज एकही ऑर्डर असून हायकोर्टातून पास झालेली नाही की फेरीवाल्यांना तुम्ही हुसकून लावा म्हणून. माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि ऑर्डर अशी आली असेल तर तुम्ही आम्हाला पहिली दाखवा. हायकोर्टाची कोणती ऑर्डर आहे? ते कोर्टाचं अशी ऑर्डर दिलेली नाही, आम्हाला माहित आहे. कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहे. अगोदर त्यांचं पुनर्वसन करा, मग यांना तिथून काढा. तुम्ही पुनर्वसन केलेलं नाही, कोणती आम्हाला जागा दिलेली नाही, कोणती आम्हाला नोटीस दिलेली नाही. सकाळी येतात आणि सकाळी सकाळी माल सगळ्यांचा भरून गाडीमध्ये घेऊन जातात. कोणताही पंचनामा नाही. माल घ्यायला गेले 10,000 रुपये फाईन. कोण भरणार एवढे पैसे? कुठून आणायचे? मुंबई येथे होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पत्रकार भावांना आणि बहिणींना आणि फेरीवाल्यामध्ये काम करणाऱ्या संघटनाचे सर्व प्रतिनिधी आणि कार्यकर्ते, 2014 मध्ये हा कायदा झाला. त्याच्यामध्ये 13ला आणि 12ला आम्ही आझाद मैदान, जंतर मंतर या ठिकाणी आंदोलने केले, मोर्चे केले. त्याच्या अगोदर मार्गदर्शक तत्व होते 2004ला आणि 2009ला. त्यावेळेला कायदा नव्हता, परंतु 2014 पासून हा कायदा स्ट्रीट व्हेंडर्स, प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट व्हेंडिंग, म्हणजे व्यवसायाचं संरक्षण आणि विनियमन, हे लक्षात घ्या. व्यवसायाचं संरक्षण द्यायचंय असं कायद्यामध्ये स्पष्ट मत आहे, परंतु त्याचा पूर्णतः अर्थ न घेता सरकारी बाबू, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका प्रशासन कारवाई कशा पद्धतीने जास्त करता येईल याकडे लक्ष देत असतात आणि ते होत आहे. प्रामुख्यानं हा कायदा कुठल्याही देशभरामधल्या कुठल्याही संसदेने एकदा कायदा केल्यानंतर कुठल्याही राज्यामध्ये त्याच्यासाठी आपण एक योजना आणि नियम तयार करायचे असतात. महाराष्ट्र राज्यामध्ये 2016 मध्ये योजना तयार करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्या योजना आमच्या पूर्णतः विरोधात होत्या. म्हणून नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन आणि आपल्यासारख्या संघटनांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि त्या योजना रद्द केल्या. खऱ्या अर्थानं राज्य शासनाने आपल्या सगळ्यांचं वाटोळं आणि नुकसान कशामध्ये केलेलं आहे तर योजना करण्यासाठी 10 वर्ष घालवले. ही जर योजना तयार झाली असती तर प्रत्येक महानगरपालिकामध्ये हा कायदा लगेचच्या लगेच लागू झाला असता. परंतु आम्ही महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आता फिरतोय तर तिथले अधिकारी म्हणतात की योजना नसल्यामुळे, मार्गदर्शक तत्व आणि राज्य शासनाकडून आदेश नसल्यामुळे आम्हाला ही अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. आपण आता काही पत्रकार बांधवांनी उल्लेख केला की झोनचा, हॉकर झोन आणि नॉन हॉकिंग झोन हे ठरवण्याचा पूर्णतः अधिकार टाउन मेंटेन कमिटीला आहे. आणि त्याच्यामध्ये या कायद्याने सर्वप्रथम आमच्या या कायद्याच्या आम्ही स्वागत केलं. कशामध्ये की फेरीवाल्याच्या पथ विक्रेता समिती, ज्याचे आयुक्त प्रत्येक महापालिकेचे अध्यक्ष असतात,
त्या समितीचे सदस्य निवडण्यासाठी फेरीवाले त्यांना मतदान करणार, ते बहुमताने निवडून जाणार आणि त्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळणार आणि ते प्रतिनिधी आता महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांशी महानगरपालिकामध्ये झालेले आहेत आणि त्या ठिकाणी होत आहेत. मुंबईमध्ये काय गोंधळ झाला, मुंबईमध्ये काही ठिकाणी गोंधळ झाला असता तर आमच्या कायद्याची अंमलबजावणी न करण्यामुळे कायद्याप्रमाणे काम होत नसल्यामुळे इथल्या संघटना आमचे भाव बंधू भाव त्या न्यायालयात गेले आणि तिथं सुद्धा स्टे मिळालेला आहे त्या टीव्हीसी ला. आमचं एकच मत आहे की कायद्यानुसार टाउन वेंडिंग कमिटी झाली पाहिजे आणि तिथल्या आमच्या फेरीवाल्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचं मत विश्वासात घेऊन त्याचा दर किती असला पाहिजे, व्यवसायाची जागा कुठं असली पाहिजे, वार्षिक दर किती असला पाहिजे, तो नियम नाही पाळला तर दंड किती असला पाहिजे आणि भाडं किती दिवसाचं घ्यायचं कधी घ्यायचं यासाठी आणि त्याचबरोबर केवळ जागा ठरवली आणि त्यांना बसवलं एवढाच मुद्दा मर्यादित नसून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी सामाजिक सुरक्षेचं लागू करणे, त्याच्या कुटुंबासाठी सुद्धा सोशल सिक्युरिटी लागू करणे इतका मोठा हा कायदा. परंतु वारंवार हा कायदा वेगवेगळ्या पद्धतीने बाजूला करण्याचं काम आणि प्रत्येक शहरामध्ये आणि मॉल आणि मार्टला मोठमोठ्या उद्योगांना पायघड्या घालायचं आणि गरिबांना श्रमिकांना चिरडून टाकायचं जेसीबीच्या खाली, क्रेनच्या खाली अशा प्रकारचं कट कारस्थान महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी सुरू आहे. आणि आता माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी बोलले, विधानसभेमध्ये सुद्धा विषय झाला त्यावेळेला ते बोलले, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचं नोटिफिकेशन बाहेर येणं गरजेचं आहे जे तुम्ही मुद्दा मांडला. तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरजी हे टाटा सोशल सायन्सचा आणि त्याच्या सर्वेचा उल्लेख वारंवार करतात. आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे की राज्यातल्या प्रत्येक महापालिकेला विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपण पत्र लिहा की अशा प्रकारची कारवाई करू नये आणि या कायद्याची अंमलबजावणी करा. आम्ही काही वेगळं मागत नाही, तशा पद्धतीने ते झालं पाहिजे आणि पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं आंदोलन वारंवार करत आहोत हे आंदोलन पुढच्या कालावधीमध्ये पण होईल. परंतु वेगवेगळ्या पद्धतीचे कारण देत आणि वितुष्टीकरण करून बांगलादेशीचा मुद्दा अनेक लोकांनी बोलला, महापौर आल्यानंतर म्हटलं की फेरीवाल्यांचाच मुद्दा घेतला. तर महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून व्यवसाय करणारे, गुन्हेगार नसणारे, प्रामाणिक आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणारे अनेक विक्रेते आहेत. त्या विक्रेत्यांसाठी महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई असेल, ठाणे, पनवेल ज्या काही महापालिकेच्या उपनगरामध्ये आहेत त्या सर्वांनी या कायद्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात केल्यास वादविवाद आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची, अतिक्रमण पथकाची सुद्धा गरज लागणार नाही यावरती आमचं ठाम मत आहे. आणि ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही आता 12 तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानात सर्वजण मिळून आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय. पुढच्या कालावधीमध्ये आमचा संघर्ष मोठ्या प्रमाणात होईल. मात्र ही कायदा अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही समग्ररित्या, सक्षमरित्या सर्वजण लढू. धन्यवाद. लोकांना अवेअरनेस करायचं आहे की तुमच्याकडे इलेक्शन होणार आहे आणि तुम्ही हॉकर्स म्हणून तुमचे लीडर्स त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये पाठवा. 8 जणांची निवडणूक. पण आमच्याकडे असा प्रश्न होता की आम्हाला स्वतःला मार्केटमध्ये जाऊन लोकांना सांगावं लागलं की आपली अशी काही इलेक्शन होत आहे, टीव्हीसी काय आहे हेही माहिती नव्हतं. इलेक्शन रद्द व्हावं याच्यासाठी आम्ही शेवटच्या तारखेपर्यंत प्रयत्न केला, पण नंतर कळालं होणार नाही. मग आम्ही आमच्या वतीने 6 हॉकर्सची नोंदणी केली होती की जे फॉर्म भरले. पण त्याच वेळेला ज्या वेळेला हॉकर्सच्या संघटना त्यांचे लीडर्स पाठवत होते त्यावेळेला आमच्याकडे बीजेपीच्या संघटनेने त्यांचे 6 लीडर पाठवले आणि हॉकर्सचं जे इलेक्शन आहे ते 8 लोकांचं होतं. पण आमच्याकडे 6 लोकांचं झालेलं आहे जे कायद्यामध्ये बसत नाही. त्यांना जे उरलेले 2 आहे त्यांची कमीत कमी 3 महिन्यामध्ये त्यांना नियुक्ती करावी लागते. ते आता जून 2023 आमचं इलेक्शन झालेलं आहे. आता काय चालू आहे तर 10 मार्च 2026 अजूनपर्यंत त्या टीव्हीसीची एकही मीटिंग झालेली नाहीये, ना ती टीव्हीसी नोटिफाईड झालेली आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय पण त्याचा काही फायदा झालेला नाही. असं असताना आपण कायद्याच्या भाषेत काय म्हणतोय, म्हणजे आता काशीनाथ दादांनी पण सांगितलं, कायदा एवढंच सांगतोय की जोपर्यंत तुम्ही सगळ्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत त्यांना हटवू नका. आमच्याकडे काय होतंय आता, खारघर सगळ्यांसाठी मोठा विषय, तसा दादर मोठा विषय, तसा खारघर तुम्हाला माहिती किती मोठा विषय आहे. हिंदवी चादर असो, मोदी येणार आहे. खारघर पासून पूर्ण पनवेल सगळे फेरीवाले हटवायचे, काही कारण नसताना. इथे बसायचं नाही. महिनाभर त्या बिचाऱ्यांचं नुकसान. एअरपोर्ट बनतंय, मोदीजी येणार आहे, अमित शहा येणार आहे, हटवा फेरीवाले. म्हणजे फेरीवाला हटवा. जिथं तुम्ही म्हणताय की स्वनिधी घ्या,
स्वनिधी द्यायचं आणि त्यांना महिनाभर बसून द्यायचं नाही. आता तर काय आमच्याकडे जवळपास 8 बीजेपीचे नगरसेवक निवडून आले, काही बिनविरोध आले, काही निवडून आले, ज्याची त्याची मालकी सत्ता. माझी मुलगी आली आहे, निवडून आले, तिने सांगितलं इथे बसायचे नाही. नवरंग सारखं खारघरचं मार्केट, जिथं खारघरला कमीत कमी एक व्यक्ती 500 रुपये तरी देते, आणि जर त्या बिचाऱ्याचा माल पकडला, आपण कितीही म्हणा की बाबा तू पंचनामा करून घे, त्याला सांग की नोटीस दे किंवा काय म्हणतात त्याला पावती दे, पण ते म्हणतात की त्याच्या भानगडीत पडलं ना मॅडम की पुढच्या 8 दिवस आम्हाला ते लोक बसून देते. ते बिचारे गोरगरीब जातात, 1000 रुपये देतात आणि आपला माल सोडून जातात. असं जर तुम्ही बघायला गेलात ना तर पनवेलचं, नुसतं पनवेलचं कमीत कमी सीझनचे सणासुदीचे धंदे जर बघाल ना तर कोटीच्या घरात यांचं फक्त देणगी असते. देणगी दिली तर तुम्हाला बसून देणार, देणगी जर नाही दिली तर नाही बसून देणार. आमचं पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने एकच म्हणणं आहे, वापर कुठलाही असून, की जोपर्यंत तुम्ही कायदा लागू करत नाही, जोपर्यंत योजना लागू होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचं अजिबात नुकसान करू नका. इव्हन सरकारचं भाष्य करते ना ड्राफ्टची की आपल्याला ड्राफ्ट बनवायला पाहिजे. महाराष्ट्र वॉकर फेडरेशनच्या वतीने सरकारला हे सुद्धा सबमिट केले, बाबा तुमच्याकडे वेळ नसेल ना तर आम्ही तुम्हाला आमच्याकडून आयती योजना देतो, ती वाचा, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांचं सहमत घ्या. वरिष्ठ आहेत तुमची काही लोक घ्या, आमचे काही संघटनेची लोक घ्या, बसून एक चर्चा करूया आणि त्याच्यातून तोडगा काढूया, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर आमचा कायदा लागू करा. बरोबर नाही? आमचं एवढंच म्हणणं आहे की जे 12 तारखेला आझाद मैदानला फेरीवाले रस्त्यावर येतात आहे त्यांना काय हौस नाही आहे, पोटा पाण्याचा विषय, एक दिवस त्यांना तिथे नुकसान करायचं आहे. तर आम्ही म्हणत नाही की आम्हाला रस्त्यावर यायचे, पण तुम्ही आम्हाला आता मजबूर करा की आम्ही एवढा घसा पोचलून तुम्हाला सांगतो की आम्हाला अतिक्रमण करू नका, आमचा माल उचलू नका. आणि घेतलेला माल त्यांनी कधीच, म्हणजे इथे बसलेले सगळे जे फेरीवाले असतील किंवा प्रतिनिधी असेल यांनी सांगावं की त्यांनी घेतलेला माल जसाचा तसा परत आला. त्याच्यातला कमीत कमी 40% माल त्यांना मिळतो आणि 60% माल हा गायब झालेला असतो. अशी परिस्थिती असताना आमच्याकडे आता शेवटचा पर्याय उरलेला आहे की रस्त्यावरती येणं. एवढंच मी सांगते. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.